नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 256 ते 263. वाऱ्याने उडविले रजकण, दुरावले का पृथ्वीपासून, पुन्हा पडता जमिनीवर पृथ्वीचाच होती भाग. वाटेल तेथे वाटेल तेथे, होईल अथवा न व्हावे, सर्व ज्ञान हे अनुभवाने त्यास होतसे. जेवढासे मी व्यापक, तेवढाच त्याचा अनुभव, घेऊनी विविध आकार, करतसे वावर. अर्जुना जसे हे सूर्यबिंब, समोर दिसे प्रत्येकास, त्याप्रमाणे ते पुरुष विश्वाच्या समोर. कुठली न त्यांच्या ज्ञानास, बाजू पुढची वा मागील, वायूचे जसे आवरण, आकाश पोकळीत. जेवढा असे मी संपूर्ण, तेवढाच त्याचा सद्भाव, न करता प्रत्यक्षात होतसे भजन सहजच. विचार करता सहज मीच असे सर्वत्र, उपासनेची न ज्यांना जाण, भजन न घडे त्यांचे कडून. परंतु ते असू देत ज्ञानयज्ञ जे करती योग्य, उपासना जे करती भक्त, केले तयांचे कथन. ज्ञानयज्ञ करून जे ज्ञानी पुरुष मला जाणायचा प्रयत्न करतात, त्यांच्याबद्दल सांगताना भगवान म्हणतात, वाऱ्याने जर धुळीचे कण उडवले तर ते पृथ्वीपासून कधी दुरावले जातात का? पुन्हा नंतर ते जमिनीवर पडतात आणि पृथ्वीचाच भाग होतात. तसंच हे ज्ञान त्यांना झालेलं असतं. वाटेल तिथे वाटेल तेथे, होवो किंवा न होवो, पण हे ज्ञान त्यांना अनुभवाने मात्र प्राप्त होत असतं. जेवढा मी व्यापक आहे तेवढाच त्यांचा अनुभवही विस्तृत आणि व्यापक असतो आणि विविध आकारांनी तो अनुभव वावर करत असतो. अर्जुना, हे जे सूर्यबिंब आहे ते प्रत्येकाला समोर दिसतं, त्याप्रमाणेच हे ज्ञानी पुरुष विश्वाच्या समोर उदाहरण म्हणून दाखल होतात. त्यांच्या ज्ञानाला मागची पुढची अशी कुठलीच बाजू नसते. वायूचं आवरण जसं आकाशाच्या पोकळीमध्ये भरलेलं असतं, त्याप्रमाणेच त्यांचं ज्ञानही व्यापक असतं. मी जेवढा संपूर्ण आहे तेवढ्याच त्यांचा सद्भाव असतो आणि प्रत्यक्षात भजन न करता सहजच त्यांच्या हातून माझी उपासना किंवा भजन होत असतं. विचार केला तर सर्वत्र मी व्यापून आहे आणि ज्यांना उपासनेची जाण नाही त्यांच्याकडून भजन कधीच घडत नाही. ते असू देत. जे योग्य ज्ञानयज्ञ करतात
आणि ते जे भक्त असतात त्यांची उपासना करायची जी पद्धत असते त्याबद्दल आत्ता मी तुला सांगितलं. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 256 ते 263. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 264 ते 271. सर्व सर्वांच्या माध्यमातून एका मलाच करती अर्पण, मूर्खांस जानही जाणीव, होत नाहीत ते मजला प्राप्त. होईल जर हा ज्ञानोदय, मीच आहे मुळात वेद, आणि सारी यज्ञ कर्म तीही असती मीच. ऋतुरूप जी सारी कर्म, त्यातली जी अंग उपांग, सर्व क्रिया ज्या उत्तम, यज्ञ तोही मीच. देवांची जी आहुती स्वाहा, पितरांची जी आहुती स्वधा, सोमादिक वनस्पती साऱ्या, यज्ञ द्रव्य मंत्र मी समिधा. यज्ञ करणारा मी ब्राह्मण, यज्ञाग्नी तर माझे रूप, हवन करावयाचे जे द्रव्य, ते देखील असे मीच. जयाचा होता अंगसंग, अष्टांगशाया प्रकृतीस, ज्यातून जन्मते हे जग, जगताचा त्या पिता मीच. अर्धनारी नटेश्वरात, पुरुष तोच स्त्रीही तोच, तद्वत माता ही मीच. चराचराच्या बाबतीत, उत्पन्न झालेले जग, ज्या योगे जाई वाढत, माझ्या वाचून ते स्थान, दुसरे नाही खरोखर. स्वतःचं व्यापकत्व सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सर्व सर्वांच्या माध्यमातून जे काही अर्पण करतात ते मलाच अर्पण होत असतं, पण ज्या मूर्खांना ही जाणीव नसते ते मला कधीच प्राप्त होत नाहीत. जेव्हा हा ज्ञानोदय होतो तेव्हा लक्षात येतं की मूळ वेदांमध्येही मी आहे आणि सगळी यज्ञकर्म म्हणजे माझंच रूप आहे. ऋतुरूपी जे चक्र चालू असतं आणि ज्या योगे सर्व कर्म घडत असतात त्यातली सर्व अंग उपांग म्हणजे सगळे अवयव आणि ज्या काही क्रिया चालतात तो यज्ञही मीच आहे. देवांची जी आहुती स्वाहा, पितरांची जी आहुती स्वधा
आणि सगळ्या सोमादिक वनस्पती, यज्ञद्रव्य, त्यातला वापरला जाणारा मंत्र आणि त्यात आहुती दिल्या जाणाऱ्या समिधा, हे सर्व काही मीच आहे. यज्ञ करणारा ब्राह्मण मी आहे. यज्ञाग्नी तर माझंच खुद्द रूप आहे. हवन करायचं जे द्रव्य आहे ते देखील मीच आहे. ज्याचा अंगसंग अष्टांग प्रकृतीला झाल्यामुळे हे जग निर्माण होतं, त्या जगताचा पिताही मीच आहे. अर्धनारी नटेश्वराच्या रूपात जसं पुरुष आणि स्त्री हे एकरूपच असतात, तसंच मीही चराचराच्या बाबतीत माता म्हणूनच आहे. उत्पन्न झालेलं जे जग आहे, ज्या योगे वाढत जातं, ते स्थान म्हणजे दुसरं काही नाही तर मी आणि मीच आहे. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 264 ते 271. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 272 ते 279. प्रकृती आणि पुरुष मनरहित मूळ संकल्पात उत्पन्न जाहली जेथ त्रिलोकातील मी पितामह. वाटा सर्व ज्या ज्ञानरूप गावास ज्या येऊन मिळतात वेदांच्याच भाट्यावर वेद्य जास म्हणतात. मतभेद जेथे होती दूर विविध शास्त्रे होती परिचित भरकटलेले जेथे होती स्थिर पवित्र ते परमात्मरूप. ब्रह्मबीजाचा अंकुर घोषध्वनी नाद आकार यांचे मंदिर जो ओंकार तोही आहे मीच. ओंकाराच्या पोटातून ओम ही अक्षर जन्मास आली घेऊन तीनही वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद तीनही ते असे मीच. शब्द ब्रह्माचा कुलक्रम असे मीच. स्थावर जंगम हे जग ज्या मायेच्या पोटात माय जेथे विसावते थकून परमगती ती मीच. ज्या योगे प्रकृती जिवंत जो करतो तिचा अंगीकार येऊन तिच्या समीप गुणांचा घेतसे भोग. प्रकृती आणि पुरुष हे मनरहित अवस्थेमध्ये मूळ संकल्पात जिथे उत्पन्न होतात, अशा त्या त्रिलोकाचा पितामह म्हणजे मी आहे. ज्ञानरूपी वाटा ज्या गावाला येऊन मिळतात, त्या वेदांच्या चव्हाट्यावरती ज्याला वेद्य असं म्हणतात, तिथेही मीच असतो. जिथे मतभेद दूर होतात,
विविध शास्त्रांचा जिथे परिचय होतो, भरकटलेले सगळे जिथे स्थिर होतात, ते परमात्म स्वरूप म्हणजे अत्यंत पवित्र असा मीच आहे. ब्रह्मबीजाचा अंकुर, घोष, ध्वनी, नाद, आकार ह्यांचं मंदिर म्हणजे ओंकार समजला जातो, तोही मीच आहे. ओंकाराच्या पोटामधून अ, उ आणि म ही अक्षरं जन्माला घेऊन 3ही वेद उत्पन्न झाले. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद असे ते 3 वेद म्हणजेही मीच आहे. स्थावर जंगम असं हे जग ज्या मायेच्या पोटामध्ये असतं आणि ती माय जिथे थकून विसावा घेते, ती परमगती म्हणजेही मीच. ज्या योगे प्रकृती जिवंत आहे आणि मीच तिचा अंगीकार करत असतो, तिच्या समीप येऊन तिच्या गुणांचा भोग घेत असतो. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 272 ते 279. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 280 ते 286. विश्वलक्ष्मीचा मी पतिदेव, त्रैलोक्याचा धनी मीच, गोसावी मी समस्तात, पंडुसुता ऐक. आकाशानी असावे व्यापक, वाऱ्यानी न बसावे शांत, अग्नीने असावे ज्वलंत, पाण्याने करावा वर्षाव, डोंगराने आपुली बैठक, सोडावी ती ना कधीच, समुद्राने न जावे ओलांडून, मर्यादेची त्याच्या रेघ. पृथ्वीने वाहवा सर्व, प्राणिमात्रांचा हा भार, माझीच आज्ञा घेऊन, चालतसे हे सकल. मी बोलविता बोले वेद, मी चालवता चाले सूर्य, मी हलविता हले प्राण, जगाचा जो साऱ्या चालक, मी घालता नियम, मृत्यू घेई प्राण्यांचा घास, माझ्याच अर्जुना आज्ञेतून, वागतात हे सर्व. असा जो मी शक्तिमान, सर्व जगाचा मालक, आकाशासारखा साक्षीभूत, तोही मीच. नामरूपी जो सकल, भरला असे जो सर्वत्र, अशा त्या नामरूपास आधारभूत आहे मीच. यानंतर भगवान म्हणतात, विश्वलक्ष्मीचा पती, त्रैलोक्याचा धनी तो मीच आहे. आकाशाने कसं व्यापक असावं,
वाऱ्याने कधी शांत बसू नये, अग्नीनी सतत जळत राहावं आणि पाण्याने वर्षाव करावा. डोंगराने आपली बैठक कधीच न सोडता कायम स्थिर असावं. तसंच समुद्राने आपली मर्यादेची रेघ कधी ओलांडू नये. पृथ्वीने सर्व प्राणीमात्रांचा हा भार व्हावा, ही माझीच आज्ञा सगळ्यांसाठी असते. मी बोलवतो तेव्हाच वेद बोलतात, मी चालवतो तेव्हाच सूर्यही चालतो, मी हलवला तरच प्राण हलतो, जो ह्या सगळ्या जगाचा चालक आहे. मी नियम घालून देतो त्याप्रमाणेच मृत्यू प्राण्यांचा घास घेतो आणि हे सगळेजण माझ्याच आज्ञेतून वागत असतात. असा जो मी शक्तिमान सर्व जगाचा मालक, आकाशासारखा साक्षीभूत, तोही मीच आहे. जे जे नामरूपी आहे आणि सर्वत्र भरलेलं आहे, अशा त्या नामरूपाला आधारभूत म्हणजेही मीच आहे. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 280 ते 286. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 287 ते 292. पाण्यातून उठती तरंग, तरंगातूनही असे जळ, असेच बनते जे जग, माझ्याच पाशी त्याचा निवास. होऊनी जो एकनिष्ठ, येतो मजला शरण, करतो मी त्याचे दूर, जन्म आणि मरण. शरण येणाऱ्यास म्हणून, शरण येण्यासाठी योग्य, मीच असे ऐसा एक, त्यांच्यासाठी योग्य. असूनही मी एक, अनेक रूपे करीतो धारण, घेऊन अनेक स्वभाव, प्राण होनी वावरतो जगात. सूर्य होतसे प्रतिबिंबित, डबक्यात तसेच समुद्रात, न करता कुठला भेद, सर्वांचा मीही सुहृद. त्रैलोक्याचे मी जीवन, सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण, क्षयही तिचा माझ्यामुळेच, अर्जुना रे ऐक. फांद्या होती उत्पन्न, जशा बीजापासून, मग ते सारे वृक्षत्व, बीजातच होते लीन. असा हा अवघा संकल्प, सर्वास करीतो उत्पन्न, संकल्पातची मग अंतास, एकवट तो सकल. स्वतःचं चराचराशी आणि सृष्टीशी असलेलं एकरूपत्व सांगताना भगवान पुढे म्हणतात, पाण्यामध्ये जसे तरंग उमटतात, त्या तरंगांमध्ये सुद्धा पाणीच असतं.
असंच हे जग बनलेलं आहे की ज्याचा माझ्यापाशीच शेवटी निवास असतो. एकनिष्ठ होऊन जो मला शरण येतो त्याचं जन्म आणि मरण मी दूर करतो. शरण येणाऱ्याला योग्य असा एकमेव मीच आहे. मी एक असूनही अनेक रूप धारण करतो. अनेक स्वभाव घेऊन प्राण होऊन या जगामध्ये वावरतो. सूर्य जसा प्रतिबिंबित होतो तेव्हा डबक्यात होतो तसाच समुद्रातही होतो. त्यामध्ये तो कुठलाही भेद करत नाही. तसाच मीही सगळ्यांचा सुहृद मित्र असाच असतो. त्रैलोक्याचं मी जीवन आहे. सृष्टीच्या उत्पत्तीचं मी कारण आहे आणि तिचा क्षयही माझ्यामुळेच होतो. फांद्या उत्पन्न होतात त्या बीजापासून होतात. ते जे सगळं वृक्षत्व असतं ते सर्वात शेवटी बीजामध्येच लीन होतं. तसाच अवघा संकल्प जो सर्व काही उत्पन्न करतो त्या संकल्पातच मग अंत आला की सगळं काही एकवटलं जातं. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 287 ते 292. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 293 ते 299. संकल्प जगाचे मूळ बीज, सूक्ष्म वासना असे जेथ. संकल्पाचा त्या जेथ वास, मीच असे ते स्थान. नामरूपे हा नसे भेद, वर्ण जाती जाती अटून. प्रकार नाही कोणते विविध, नष्ट होतसे आकाश. वासनारूप जे संस्कार, जगदाकार देण्या जे सिद्ध. जेथ राहती अमर होऊन, मीच असे ते ठिकाण. प्रकाश तो मी होऊन सूर्य, जेव्हा जाई सारे आटून. बरसतो मी इंद्र होऊन, आणि होतसे बरकत. अग्नी खातसे लाकूड, लाकूड ही अग्नी होऊन जाय. मारे आणि जे होतसे मृत, दोन्ही रूपे ती माझीच. मृत्यू घाली जास घेराव, तेही असे माझे रूप. तसेच अविनाशी जे अमर, ते तर मी स्वतःच. आता बोलणे न लागे फार, सांगतो तुझ एक वार. अविनाशी विनाशी जे सतसत, मीच आहे ऐसे समज.
जगाचं जे मूळ बीज म्हणजे संकल्प, म्हणजेच सूक्ष्म वासना, तिथे मी असतो. जिथे जिथे संकल्प असतो ते माझंच स्थान समजावं. तेव्हा नामरूप हा भेद न ठेवता, जिथे वर्ण आणि जाती आटून जातात आणि कुठलेही विविध प्रकार राहत नाहीत आणि आकाशसुद्धा जिथे नष्ट होऊन जातं. वासनारूप जे संस्कार आहेत ते जगाला आकार देण्यासाठी सिद्ध होतात, पण त्या ठिकाणी अमर होऊन ते जिथे वास करतात ते ठिकाण हे माझंच आहे. मी सूर्य होऊन तुम्हाला प्रकाश देतो. जेव्हा सगळं आटून जातं तेव्हा इंद्र होऊन पावसाच्या रूपाने मी बरसतो आणि मगच सगळीकडे बरकत होते. अग्नी जेव्हा लाकूड खातं तेव्हा लाकूडही अग्निमय होऊन जातं. म्हणजेच मारणारा आणि मरणारा ही दोन्हीही रूपं माझीच आहेत. मृत्यू जेव्हा कुणाला घेराव घालतो तेव्हा तेही माझंच रूप असतं आणि मी तर अविनाशी आणि अमर आहेच. आता फार काय बोलायचं, तुला एकदाच सांगतो. अविनाशी, विनाशी, सत्य, असत्य हे सारं काही मीच आहे असं समज. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 293 ते 299. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 300 ते 306. म्हणून अर्जुना असे स्थळ असेल का नाही मी जेथ भूतमात्रांचे परिदुर्दैव दिसेन मी त्यांना सर्वव्यापी असून जलाशिवाय का विरेलाट सूर्य पाहण्या लागे दीप सर्व जर हे माझे रूप दिसत नाही मी हे नवल अंतर्बाह्य आहे मीच घडविले जग अखिल ओढवले पहा कसे कर्म मजसी करती अमान्य पडता अमृताच्या विहिरीत बाहेर यावे आपुले आपण प्राप्त होईना अमृत म्हणून अशास सांग करावे काय अन्न मिळण्या एक घास धावू लागे कोणी अंध अडखळे लागून ठेच लाथ मारे इच्छा म्हणीस जीवास सोडते जेव्हा ज्ञान कथा मग आंधळ्या सारखीच म्हणून जे जे ज्ञानाविण काही न त्याचा उपयोग गरुड पंख मिळता आंधळ्यास काय तयाचा उपयोग तसेच करता सदाचरण ज्ञानाविण जातसे व्यर्थ. यानंतर भगवंत अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, असं कुठलंही स्थळ नाही की जिथे मी नाही. पण ह्या भूतमात्रांचे दुर्दैव बघ.
मी सर्व व्यापी असून सुद्धा त्यांच्या दृष्टीला काही पडत नाही. पाणीच जर नसेल तर लाट कुठे आणि कशी बरं विरेल? किंवा सूर्य पाहण्यासाठी हातामध्ये दिवा घेऊन कधी जायला लागतं का? तसंच हे जर सगळं माझंच रूप आहे तर तुम्हाला ते दिसत नाही, हे केवढं मोठं नवल आहे. अरे अंतर्बाह्य असा मीच आहे. ह्या सगळ्या जगाला मीच घडवलं. पण कसं कर्म ओढवलं पहा. मलाच लोक आता अमान्य करतात. अमृताच्या विहिरीत पडावं आणि स्वतःहून बाहेर यावं आणि अमृत मिळत नाही असं सांगत राहावं. अशांना काय बरं म्हणावं? अन्नाचा एक घास मिळण्यासाठी कुणी अंधळा धावायला लागतो. कशाला तरी अडखळून ठेच लागून पडतो आणि ती जी अडखळलेली वस्तू असते ती तशीच हातामध्ये उचलून दूर भिरकावून देतो आणि नंतर लक्षात यावं की तो इच्छामणी होता. तेव्हा जीवाला जेव्हा ज्ञान सोडून जातं तेव्हा त्याची कथा त्या आंधळ्यासारखी असते. म्हणूनच ज्ञानाशिवाय कशाचाच काहीच उपयोग नसतो. अरे आंधळ्याला जर गरुडाचे पंख मिळाले तर त्याचा काय उपयोग? तसंच सदाचरण जरी केलं पण ज्ञानाला दूर सारलं तर ते सदाचरणही व्यर्थ जातं. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 300 ते 306. धन्यवाद.